वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अनन्तमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। राघवं रामचन्द्रं च रावणारिरमापतिं राजीवलोचनं रामं तं वन्दे रघुनन्दनं। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम्। कृतयुग संपल्यानंतर पृथ्वीवर पुण्यकारक क्रिया हळूहळू नाहीशा झाल्या. कलियुगात काय म्हणणार? कृतयुग संपलं, त्याच्यानंतर पुण्यकारक क्रिया हळूहळू नाहीशा झाल्या. महर्षींनी वैदिक क्रियांची जगात मर्यादा घालून देण्यासाठी निरनिराळ्या देशामध्ये क्षत्रिय उत्पन्न केले. क्षत्रियांची उत्पत्ती झाली. त्यानंतर पुढे वैदिक क्रियांचा लोप झाला आणि विषयभोगाचं प्रमाण वाढलं. राजा आणि प्रजा दोन्ही दुबळे बनले, नाही का? जितका उपभोग जास्त घेतला जातो तितका माणूस लवकर थकतो, तितक्या त्याच्या क्षमता लवकर कमी होतात, तितकं त्याचं जीवन लवकर नाश पावतं. म्हणून उपभोग आपल्याकडे लिमिटेड सांगितलेला आहे, मर्यादित. आहाराच्या संदर्भात असू द्यात, विहाराच्या संदर्भात असू द्यात, इतर भोग भोगण्याच्या संदर्भात असू द्यात, सगळ्या गोष्टी मर्यादित सांगितल्या आहेत. मर्यादा सुटली की आधी व्याधी निर्माण होतात आणि आधी व्याधी निर्माण झाल्या की माणसाचं जीवन संपुष्टात यायला वेळ लागत नाही, हो की? त्यामुळे राजा आणि प्रजा दोन्ही दुबळे झाले. त्यांचं सैन्य नाहीसं व्हावं, त्यांचं दैन्य नाहीसं व्हावं म्हणून आमच्यासारख्यांनी त्यांना ज्ञानाचा उपदेश केला. लुप्तप्राय झालेली ब्रह्मविद्या ऋषींनी क्षत्रिय राजांना शिकवली व त्यानंतर तिचा लोकांमध्ये प्रसार झाला, म्हणून तिला राजविद्या असं म्हणतात. या विद्येमुळे अनेक राजांचं दुःख नाहीसं झालं. पुढे असले आत्मज्ञानी आणि पुण्यश्लोक राजे नाहीसे झाले. आणि आता या दशरथापासून हे रामचंद्रा, तू पृथ्वीवरती अवतीर्ण झाला आहेस. तुझ्या परमपवित्र अंतःकरणात उत्कृष्ट वैराग्य उत्पन्न झालं आहे. काही निमित्ताने आता त्यांना काय सांगायचं आहे की याच्या आधी ही सगळी ब्रह्मविद्या अनेक क्षत्रिय राजांना आम्ही दिली होती, ती पण नाहीशी व्हायला लागली. आता राजा दशरथापासून तू या पृथ्वीवरती अवतीर्ण झाला आहे. याचा अर्थ आता ही सगळी विद्या सांभाळणं हे तुझं कर्तृत्व आहे, तुझं काम आहे. ही मी तुला का देतो आहे? केवळ तुला आत्मज्ञान प्राप्त व्हावं म्हणून नव्हे, तर ही विद्या तू धारण करायची आहे आणि ती विद्या आणखी लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे तुला आत्मज्ञानही प्राप्त होणार आहे आणि ती विद्या पुन्हा जिवंतही राहणार आहे. जसं श्रीमद भगवद्गीता श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली. अर्जुनाला सांगितल्यानंतर तीच गीता आजही आपल्याला उपलब्ध झालेली आहे. ती केवळ अर्जुनाला सांगितली का? अर्जुनाच्या निमित्ताने तीच ब्रह्मविद्या, तीच राजविद्या त्यांनी प्रकट केली त्यांच्या काळात. आणि रामांचा जन्म हा त्यांच्या आधीच आहे, हो ना? त्रेतायुगामध्ये भगवान श्रीरामांच्या निमित्ताने पुन्हा ही
विद्या उपस्थित झाली. ते म्हणतात की काही निमित्ताने उत्पन्न होणारं वैराग्य हे राजस वैराग्य असतं, परंतु तुझ्या ठिकाणी जे वैराग्य उत्पन्न झालं आहे ते अनिमित्त आणि केवळ विवेकामुळे उत्पन्न झालेलं असल्यामुळे ते सात्विक वैराग्य आहे. वैराग्याचे 2 प्रकार त्यांनी सांगितले. एक आहे राजस वैराग्य, दुसरा आहे सात्विक वैराग्य. स्मशानात गेल्यावर किंवा आपत्ती आल्यावर, दैन्य प्राप्त झाल्यावर निर्माण होणारं वैराग्य हे खरं वैराग्य नव्हे. त्याला आपण स्मशान वैराग्य म्हणतो, हो की नाही? किंवा काही कारणाने जे वैराग्य उत्पन्न होतं ते राजस उत्पन्न होतं, ते वैराग्य जे उत्पन्न होतं त्याला राजस वैराग्य असं म्हणतात. आणि रामांमध्ये असणारं वैराग्य हे सात्विक आहे. ते सात्विक आहे कारण ते कुठल्याही कारणाने निर्माण झालेलं नाही. केवळ जीवनाचं त्यांनी जे काही विवेकाने चिंतन केलं त्या चिंतनातून ते वैराग्य निर्माण झाले. त्यामुळे ते वैराग्य सात्विक वैराग्य आहे. आणि म्हणून हे जे वैराग्य तुझ्यामध्ये निर्माण झालेलं आहे ते वैराग्य श्रेयस्कर आहे. या वैराग्यामुळेच तुझं चित्त विवेकशील झालं आहे आणि म्हणून अध्यात्मज्ञान ग्रहण करण्यासाठी तू योग्य झाला आहेस. म्हणजे अध्यात्मज्ञान ग्रहण करण्यासाठी काय हवं? विवेक आणि वैराग्य. वैराग्यसुद्धा कसं असावं? तत्कालीन वैराग्य नको. कुठली गोष्ट मिळाली नाही म्हणून मी आता वैराग्य घेतो, की संसार चालवता येत नाही, संसाराची जबाबदारी पेलता येत नाही म्हणून मी आता संन्यासी होतो, वैराग्य होतो, ते वैराग्य नको. विवेकातून, जीवनाच्या चिंतनातून जे वैराग्य निर्माण होतं ते वैराग्य हवं. आणि त्या वैराग्यामुळे विवेक निर्माण होतो, म्हणजे बुद्धी स्थिर होते. बुद्धीमध्ये योग्य आणि अयोग्य, स्थिर आणि अस्थिर यांच्याविषयी विचार पक्का होतो. ठीक आहे. आणि असं झाल्यामुळेच रामांना ते अध्यात्मज्ञान देणार आहेत. बुद्धिमान माणसाने तत्त्वज्ञान प्राप्त करून घेण्याचा सतत प्रयत्न करावा. ते प्राप्त करून घेण्यासाठी श्रुत्यादीप्रमाणे देण्यात कुशल असलेल्या ज्ञानी पुरुषाला शरण जाऊन त्याला प्रश्न विचारावेत आणि ज्ञान ग्रहण करावे. जे लोक ज्ञानी असतात, बुद्धिमान असतात, ज्यांची बुद्धी तेजस्वी आहे, मंद बुद्धी नाही, अशा लोकांनी काय करावं? ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यासाठी वेद उपनिषद यांच्यामध्ये कुशल असणारे जे ज्ञानी पुरुष आहेत त्यांना शरण जावं आणि त्यांना प्रश्न विचारावेत, त्यांच्याकडून ज्ञानाचं ग्रहण करावं. 3 गोष्टी कराव्या, की अशा लोकांना शरण जावं. शरण जावं म्हणजे त्यांचं शिष्यत्व पत्करावं. शरण जावं म्हणजे त्यांच्या ठिकाणी नम्रता धारण करावी. शरण जावं याचा अर्थ पूर्णपणे शरणागती पत्करावी, कायेने, वाचेने, मनाने, नाही का? कारण तिथे अहंकार ज्या वेळेला माणूस घेऊन जातो त्यावेळेला त्याला ज्ञान प्राप्त होत नाही. ज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्या ठिकाणी पूर्णपणे विनयशीलताच असायला हवी. दुसरं, प्रश्न विचारावेत. प्रश्न विचारायला अभ्यास करावा लागतो, हो ना? तरच प्रश्न येतात. नाही तर मग विचारलं का प्रश्न आहेत का काही? काही नाही. कधीच प्रश्न पडत नाही आम्हाला. निशंक एकही प्रश्न पडत नाही. प्रश्न पडण्याकरता जिज्ञासा असावी,
वाचन असावं, चिंतन असावं, ते असेल तर प्रश्न उपस्थित होतात. म्हणजे आधी आपण पूर्व अभ्यास करावा हे त्यांना थोडक्यात सांगायचं आहे. आणि ते जे काही ज्ञान देतील ते ग्रहण करावं, म्हणजे आत्मसात करावं. एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देऊ नये. ग्रहण करणं फार महत्त्वाचं आहे, हो ना. ग्रहण करावं, बुद्धीमध्ये धारण करावं, आपल्या आचरणामध्ये ते आणावं. राम, आता मी जे बोलणार आहे ते सत्य आहे, त्याच्यावर तू विश्वास ठेव. तू उत्तम गुण आणि सदाचरणाने युक्त आहेस, विरक्त आहेस आणि रहस्य जाणण्यास कुशल आहे. तुझी बुद्धी शुद्ध आहे आणि सूक्ष्म बुद्धीने तू माझ्या भाषणाच्या अर्थामध्ये प्रवेश करून मी जे जे बोलेन ते ते ग्रहण करून त्याचा अंतःकरणामध्ये नीट विचार कर. व ते तुझ्या बुद्धीला पटत नसेल तर मला उलट प्रश्न करीत जा, परंतु निरर्थक प्रश्न मात्र करू नकोस. म्हणजे प्रश्न विचारताना सुद्धा विचार करावा लागतो की हा प्रश्न योग्य आहे की नाही, की उगीच विचारायचं म्हणून विचारायचं. 4 लोक विचारतात म्हणून आपण हात वर करून प्रश्न विचारायचा. त्या प्रश्नामध्ये सुद्धा काहीतरी विचार असला पाहिजे, तर्क असला पाहिजे. म्हणजे हे सगळं करण्याकरता पहिल्यांदा आपली बुद्धी स्थिर ठेवावी लागते. उत्तम ग्रहण करावं लागतं. जे काही मिळालं आहे ते सगळंच्या सगळं ग्रहण करावं लागतं, त्याच्यावर विचार करावा लागतो आणि मग प्रश्न उपस्थित होतो. म्हणून ते म्हणत आहेत की तुझी जी सूक्ष्म बुद्धी आहे त्या बुद्धीमुळे तू माझ्या भाषणाच्या अर्थामध्ये प्रवेश कर. मी जे काही बोलेन त्याचा अर्थ तू नीट समजून घे. जे जे मी बोलेन ते तू ग्रहण कर आणि अंतःकरणात त्याचा विचार कर. ग्रहण कर, त्याच्यावर चिंतन कर, मनन कर आणि मग तुझ्या बुद्धीला जर पटत नसेल तर प्रश्न विचार. पण उगीचच प्रश्न विचारायचे म्हणून विचारू नको. पुढे ते म्हणतात की रामा, दुष्ट लोकांचा संग टाळ. तुला आता एका मोठ्या मार्गावरती वाटचाल करायची आहे तर तू काय कर, पहिल्यांदा दुष्ट लोकांचा संग टाळ. वाईट संगती टाळ. वाईट संगती म्हणजे काय, दुष्ट संगती म्हणजे काय, की ज्या संगतीमुळे आपले विचार भरकटत जातात, हो ना. समाजामध्ये असे विकृत विचार निर्माण करणारे अनेक लोक असतात. ते हुशार पण असतात, बुद्धिमान पण असतात, पण त्यांच्या बुद्धीचा चांगल्या ठिकाणीच योग्य पद्धतीने ते वापर करत नाही आणि समाजाला वाईट मार्गाने घेऊन जातात, वाईट विचारांना प्रवृत्त करतात. असा जो संघ असतो तो दुष्टांचा संघ आपण टाळावा. ज्या संघामुळे आपल्या मनामध्ये बुद्धीमध्ये भ्रम निर्माण होईल असा संघ आपण टाळावा. आणि सज्जनांचा संघ कर. ज्यांची वृत्ती सत आहे अशा सत्वृत्तीच्या लोकांचा संघ कर. त्यामुळे तुझ्यामध्ये विवेक उत्पन्न होईल. दुष्टांचा संघ टाळला आणि संतांचा सत्संग केलास, सज्जनांचा संघ केलास तर त्यामुळे बुद्धीमध्ये विवेक उत्पन्न होतो आणि त्याच्यातून शम, विचार, संतोष आणि सत्संग या मोक्षाच्या द्वारांवरील साध्य करायला तुला सुकरता येईल. आता मोक्ष प्राप्त करायचा आहे, जीवनमुक्त व्हायचं आहे, आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे. हे सगळं करायचं असेल तर 4 गोष्टींची आवश्यकता आहे. काय? एक आहे शम, दुसरा आहे संतोष, तिसरा आहे विचार आणि चौथा आहे सत्संग. ह्या 4 गोष्टी तुला साध्य कराव्या लागतील. ज्ञानाचं महात्म्य सांगताना वशिष्ठ पुढे म्हणतात की राम, मोठे मोठे मुनी, महर्षी, विप्र आणि राजे ज्ञानकवचाने युक्त असून
पूर्वसंस्कारानुरूप संसारातील दुःख अनुभवत असतानाही नेहमी समाधानी असतात. याचं कारण म्हणजे त्यांना विषयाचं कौतुक नसतं. त्यांची बुद्धी विक्षेपरहित झालेली असते. त्यांना ब्रह्मज्ञान झालेलं असल्यामुळे संसार संकटात असूनही ते समाधानी असतात. आपण पाहतो समाजामध्ये मोठं काम करणारी जी लोक असतात, तर त्यांनी उदाहरण दिलंय. मुनी आहेत, महर्षी आहेत, विप्र आहेत, राजे आहेत. यांना यांचं रोजचं काम काही कमी असतं का? जबाबदाऱ्या कमी असतात का? नाही. या सगळ्यांवरती संपूर्ण समाजाची जबाबदारी असते. राजावरती समाजाची, प्रजेची जबाबदारी असते. ब्राह्मणांवरती, महर्षींवरती, ऋषींवरती, मुनींवरती संपूर्ण समाजाची जबाबदारी असते. असे लोक काय करतात? संसारातले दुःख अनुभवतात. त्यांना संसारात कधी दुःख होत नाही का? ताप होत नाही का? विपरीत परिस्थिती त्यांच्या बाबतीत त्यांना अनुभवायला येत नाही का? सगळ्यांना येते. दुःख कोणालाही टळत. वाईट परिस्थिती, वाईट प्रसंग हे आलेच नाही असं होऊच शकत नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये या गोष्टी आहेच. पण त्याही परिस्थितीमध्ये ही माणसं नेहमी समाधानी दिसतात. कारण ते विषयांचं कौतुक करत बसत नाही. म्हणजे काय? विषयांना फार काही महत्त्व देत नाही. त्यांची बुद्धी जी आहे ती विक्षेपरहित झालेली असते. स्थिर बुद्धी असल्यामुळे संसार संकटात असूनही ते समाधानी असतात. कितीही संकट जरी आली तरी त्यांना माहिती असतं की संसार हा बदलणारा आहे. आलेली वेळ ही एकसारखी फार काळ राहत नाही. सृष्टीमध्ये सातत्याने परिवर्तन होत असतं. दुःख जरी आलं तरी ते आयुष्यभर राहत नाही. दुःख काही काळ राहतं. दुःखानंतर सुख येतं. सुख आलं तरी ते काही काळ राहतं. त्यानंतर पुन्हा दुःख येतं. हे सगळ्यांना अनुभवायला येतं. हे सगळ्यांना माहिती आहे. पण जे ब्रह्मज्ञानी लोक आहे ते या विचाराशी स्थिर असतात. त्यामुळे त्यांना सुख आणि दुःख या दोनही स्थितीमध्ये ते स्थिर राहतात. ठीक आहे. त्यानंतर श्री वशिष्ठ मुनींनी ह्या ज्या 4 गोष्टी आहेत, श्रम, विचार, संतोष आणि सत्संग, यांचं महत्त्व काही उदाहरणं देऊन रामांना पटवून दिलेलं आहे. त्यातला पहिला भाग आपण पाहूया. शम. तर शम म्हणजे काय? तर वशिष्ठ ऋषी म्हणतात की चित्ताची शांती म्हणजे शम. जे आपलं चित्त आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे जे आत्मचतुष्टय आहे, या आत्मचतुष्टयामध्ये ज्याला चित्त म्हणून ओळखलं जातं, ते चित्त ज्या वेळेला शांत होतं त्यावेळेला त्याला शम असं म्हटलं जातं. मग चित्त कशाला म्हणायचं? हो ना. मन तसं माहिती आहे आम्हाला. मनाची चांगली ओळख आहे. बुद्धीची पण ओळख आहे. चित्ताची तशी फारशी ओळख नाही आहे. चित्त आहे, असतं एवढं फक्त माहिती आहे. पण चित्त काय करतं? कशाला चित्त म्हटलं जातं? तर चित्त म्हणजे ज्या ठिकाणी चिंतन केलं जातं ती शक्ती म्हणजे चित्त. मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्या 4 बाजू आहेत अंतःकरणाच्या. ह्या चौघांचं मिळून अंतःकरण बनतं. मन संकल्प विकल्प करतं. वेगवेगळ्या कल्पना मन करतं. बुद्धी विचार करते, निर्णय करते. चित्त चिंतन करतं. हो ना. आपणही सातत्याने चिंतन करतो कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं. काही लोक पैशांचं चिंतन करतात, काही लोक संसारातल्या गोष्टींचं चिंतन करतात, काही लोक घडून गेलेल्या गोष्टींचं चिंतन करतात, काही लोक पुढे घडणाऱ्या गोष्टींचं चिंतन करतात. काही ना काही चित्तामध्ये चिंतन चालूच असतं.
ते जे चित्त आहे त्या चित्तामध्ये होणारं चिंतन ज्या वेळेला थांबतं, ती जी अवस्था आहे त्यावेळेला ते चित्त शांत होतं. तिथे कशाचंही चिंतन आता होत नाही. अशी जी अवस्था आहे त्याला म्हणतात शम. म्हणजे चित्ताने चिंतन करणं पूर्णपणे बंद करणं, त्याला म्हणतात शम. शम हेच परमपद आहे. शम म्हणजे शिव. शम हेच भ्रांतीचं निवारण करणारं आहे. ज्याचं अंतःकरण पूर्ण तृप्त झालेलं आहे, तो व्यवहार करीत असूनही मोहापासून दूर राहतो. विषयांच्या पसाऱ्यात राहूनही विषयासक्त होत नाही, तोच वास्तविक शांत होय. त्यानेच शम आत्मसात केलेलं असतं. थोडक्यात काय, ज्याला आपण आत्मशांती म्हणतो, ती आत्मशांती चित्ताला प्राप्त होते. आणि ती का होते तेही त्यांनी सांगितले, की जे लोक व्यवहार करत असूनही मोहापासून दूर राहतात. शरीराने व्यवहार सगळा चाललाय, पण चित्तामध्ये जे चिंतन आहे ते चिंतन संसाराचं, विषयांचं, नातेसंबंधांचं, घडून गेलेल्या घटनांचं, पुढे घडणाऱ्या घटनांचं चिंतन करत नाही. ते चित्त मग कोणाचं चिंतन करेल? परमेश्वराचं करेल, परमात्म्याचं करेल, परमात्म्याच्या एखाद्या स्वरूपाचं करेल. श्रीरामांचं करेल, श्रीकृष्णांचं करेल, दत्तांचं करेल, भगवतीचं करेल, स्वामी समर्थांचं करेल, रामदास स्वामींचं करेल, कुठल्याही. त्यांचं ज्या वेळेला चिंतन होतं त्यावेळेला ते चित्त शांत होतं. ठीक आहे. म्हणजे कसं की कमलपत्राप्रमाणे, कमलपत्र पाण्यात राहूनही पाण्याचा स्पर्श त्याला होत नाही. माणसाने, शरीराने संसारात राहावं, चित्ताने भगवंताच्या चरणी राहावं. ठीक आहे. कितीही संकट त्याच्यावर आली तरी ज्याच्या मनामध्ये देहबुद्धी उत्पन्न होत नाही, देहबुद्धी ज्याच्या चित्तामध्ये किंवा मनामध्ये उत्पन्न होत नाही, त्याची बुद्धी आकाशासारखी असते, ती कधीही मलिन होत नाही. अशा व्यक्तीलाच शम नावाचं अमृत प्राप्त होतं. की ज्याला शम प्राप्त करून घ्यायचं आहे, त्याची भूमिका कशी असायला हवी? तर त्याच्यावर कितीही संकट आली, दुःख आली, विपत्ती आली तरी ज्याच्या मनामध्ये देहबुद्धी निर्माण होत नाही. देहबुद्धी म्हणजे काय? देहाला धरून जो काही आपण विचार करतो ती देहबुद्धी. हा देह माझा आहे, मी संसाराचा एक घटक आहे, संसार माझ्यामुळे चालतो आहे. किंवा आपल्या बुद्धीमध्ये ज्या वेळेला स्वार्थ, संकुचित, सुख दुःख यांचा विचार येतो त्यावेळेला ती बुद्धी देहबुद्धी मानली जाते. आणि ही देहबुद्धी ज्याच्या ठिकाणी उत्पन्नच होत नाही, म्हणजे ज्याची बुद्धी देहाचा आणि देहाला धरून असणाऱ्या संसाराचा विचार करत नाही, अशी बुद्धी. संसार सोडला, देह सोडला तर विचार करायला दुसरी कुठली गोष्ट राहते? भगवंत, परमात्मा, परमेश्वर, बस या दोनच गोष्टी राहतात. एक तर माणूस स्वतःचा विचार करतो, नाही तर संसाराचा विचार करतो. आणि जे या मार्गाने पुढे जातात ते लोक स्वतःचा विचार, संसाराचा विचार मागे टाकतात आणि आत्म्याला धरून ज्ञानाचा विचार करतात, परमेश्वराचा विचार करतात, परमात्म्याचा विचार करतात. ठीक आहे. तर असे जे लोक असतात त्यांची बुद्धी, आता जी बुद्धी परमात्म्याचा कायम विचार करते ती बुद्धी मलिन असेल का? शक्यच नाही. ती बुद्धी आकाशासारखी
पूर्ण शुद्ध असते, ती कधीही मलिन होत नाही. म्हणजे चित्त जर आपल्याला शांत करायचं असेल तर इथे मन आणि बुद्धी या दोघांचंही सहाय्य घ्यावं लागतं. कसं? तर बुद्धीने वाईट विचार करायचा नाही. वाईट विचार करायचा नाही याचा अर्थ काय? अशुद्ध आणि शुद्ध, योग्य आणि अयोग्य याचं तारतम्य बुद्धीने प्रत्येक ठिकाणी करायचं. जे योग्य आहे त्याचा पुरस्कार करायचा, जे अयोग्य ते बाजूला करायचं. म्हणजे काय? की हळूहळू योग्य असणाऱ्या गोष्टींचा आग्रह बुद्धी धरते. आणि मग योग्य काय आहे? तर जीवनामध्ये सुख उपभोगणं हे योग्य आहे, की शांतपणे उपासना करणं योग्य आहे, असे पण विचार पुढे येणार ना. सारखं मोबाईल हातात घेऊन बसणं योग्य आहे, की जपाची माळ घेऊन बसणं योग्य आहे? आपली बुद्धी आपल्याला सांगणार की मोबाईलमुळे काय होणार आहे आणि माळ घेतल्यामुळे काय होणार आहे. सांगते की नाही? सांगते. आपल्याला आपली बुद्धी कायम सांगते, आपलं मन कायम आपल्याला सांगते, पण आपण ऐकत नाही. असं करता करता आपली बुद्धी जी आहे ती पूर्णपणे त्या परमात्म्याच्या विचारांशी तद्रूप व्हायला लागते. त्याचबरोबर आपलं मन हे माझं आहे, ते माझं आहे, संसार माझा आहे, मुलं बाळं माझी आहेत, पैसा माझा आहे, सगळं माझं. त्या मनालाही तुझं नाही आहे हे तुला मिळालेलं आहे आणि त्याला प्रत्येकाला मर्यादा आहेत. हे ज्यावेळेला वारंवार समजून सांगितलं जातं आणि त्याला ते पटतं, त्यावेळेला ते मनही स्थिर व्हायला लागतं. या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा होतो या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा होतो की बुद्धी मलिन होत नाही, बुद्धी विवेकी होते. मन जे सारखं संसारामध्ये चाचपडत चाललेलं असतं तेही आत्मिक सुखासाठी संसारापासून दूर जायला लागतं. या दोन गोष्टी साधल्यानंतर चित्त कशाचं चिंतन करेल? परमात्म्याचं चिंतन करेल. बरोबर आहे. आणि मग असं सगळं झाल्यानंतर त्या चित्ताला शम या अमृताची प्राप्ती होईल. ठीक आहे. ह्या गोष्टी प्रयत्नपूर्वक कराव्या लागतात, आपोआप होत नाही. ठीक आहे ना. म्हणजे आपण उपासना करत असलो, आपण जप करत असलो, आपण साधना करत असलो तरी सुद्धा आपलं मन काय विचार करतं, काय विचार करायला नको, आपली बुद्धी काय करते, काय करायला नको, आपलं चित्त काय करतं, काय करायला नको, हे सातत्याने आपल्याला पाहावं लागतं. त्याच्यावरती वॉच ठेवावं लागतं. हो ना. आपल्याला काय वाटतं की उपासना केली, उपासना हे जादूची गांडी आहे की त्यांनी सगळं काही बदलत जाईल. बदलतं उपासनेने, पण त्याला खूप वेळ लागतो. उपासनेबरोबरच आपण जर समजून उमजून या गोष्टी केल्या तर पटकन सुकरता येते आणि ह्या गोष्टी लवकर साध्य होतात. आणि म्हणून त्या शमाचा, शांतीचा आश्रय करून जे परमपदाला जाऊन पोहोचले त्यांचं अनुकरण करून हे रामा ती सिद्धी तू प्राप्त करून घे. म्हणजे तुझं चित्त तू कायम शांत ठेव. चित्त कधीही उद्विग्न होऊ देऊ नको. चित्त उद्विग्न झालं की मन अस्वस्थ होतं, विचार भरकटायला लागतात. चित्त अस्वस्थ झालं की मन उद्विग्न होतं, विचार भरकटायला लागतात.
जसे विचार तशीच कृती माणसाच्या हातून घडायला लागते. आणि हा सगळा गोंधळ म्हणजे माणूस कर्म करून मोकळं होतं, पुन्हा त्याचे परिणाम माणसाला भोगावे लागतात. म्हणून जिथे सुरुवात होते तिथेच जर आपण लक्ष दिलं आणि तिथेच लगेच उपचार केला तर पुढचं जे काही संकट आहे ते टळतं, असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे वसिष्ठ म्हणतात ही सिद्धी प्राप्त करून घे, म्हणजे तुझं चित्त तू कायम शांत ठेव. चित्त कधीही उद्विग्न होऊ देऊ नको. चित्त उद्विग्न झालं की मन अस्वस्थ होतं, विचार भरकटायला लागतात. चित्त अस्वस्थ झालं की मन उद्विग्न होतं, विचार भरकटायला लागतात. जसे विचार तशीच कृती माणसाच्या हातून घडायला लागते. आणि हा सगळा गोंधळ म्हणजे माणूस कर्म करून मोकळं होतं, पुन्हा त्याचे परिणाम माणसाला भोगावे लागतात. म्हणून जिथे सुरुवात होते तिथेच जर आपण लक्ष दिलं आणि तिथेच लगेच उपचार केला तर पुढचं जे काही संकट आहे ते टळतं, असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे वसिष्ठ म्हणतात की शास्त्रज्ञानाने माणसाची बुद्धी शुद्ध झाली म्हणजे तिच्यामध्ये परमपदाचा अनुभव घेण्याचं सामर्थ्य उत्पन्न होतं. म्हणून शुद्ध बुद्धीचा आग्रह धरायला हवा. त्यातून शम प्राप्त होतं आणि त्यातून परमात्मा प्राप्त होतो. ज्याला परमात्मा प्राप्त करायचा आहे, आत्मज्ञान मिळवायचं आहे, त्याने आपलं चित्त शांत ठेवायला हवं. चित्त शांत ठेवण्याकरता बुद्धी आणि मन या दोघांचं जे काम चाललेलं आहे त्याच्यावरती वास ठेवायला हवा. आणि ते चांगलं कसं होईल यासाठी प्रयत्नशील राहायला. असा हा पहिला भाग त्यांनी क्षमाचा सांगितला. दुसरा आहे विचार. हो ना, सारासार विचारांचं महत्त्व इतकं मोठं आहे की त्यामुळे माणसाला राज्य, लक्ष्मी, मोठमोठे उपभोग व शाश्वत मोक्ष प्राप्त होतात. वशिष्ठ मुनी विचारांचं महत्त्व सांगतायत की उत्तम विचार जर माणसाने केले तर त्या विचारांमुळे लौकिक स्वरूपाचं सगळं ऐश्वर्य माणसाला प्राप्त होतं. विवेकाने विकसित झालेली सत्पुरुषांची बुद्धी विपत्तीमध्येही निराश पावत नाही. आणि म्हणून जो विचार करणारी बुद्धी असते ती बुद्धी मात्र विकसित व्हायला हवी. तिच्यामध्ये विवेक उत्पन्न व्हायला हवा. आणि असा जर विवेक उत्पन्न झाला तर त्यामुळे कितीही विपत्ती जीवनामध्ये आल्या, कितीही दुःख आले, कितीही संकट आली तरी तो माणूस कधीही निराश होत नाही. तो माणूस त्या सगळ्या विपत्तीतून योग्य तो मार्ग काढतो. आता रामांचंच पहा, ज्या वेळेला भगवती सीतेचं अपहरण झालं त्यावेळेला कुठल्या दिशेला सीतेला शोधावं हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित झाला. कारण तिथे बघणारं कुणीच नव्हतं. ती कुठे गेली, उत्तरेला गेली, दक्षिणेला गेली, कुठल्या दिशेला गेली, कसं जायचं. बरं त्यावेळेला वर्दळ नव्हती, वनात होते ते, की जाता जाता कोणाला विचारलं अहो तुम्हाला दिसली का, अहो तुम्हाला दिसली का. किती भयंकर परिस्थिती होती पहा त्यांच्या पुढे. त्यांनी आजूबाजूला पाहिलं, विचार केला, त्यांना जटायू आधी दिसला. तर जटायूला विचारलं, जटायूने सांगितलं की रावणाने तिला पळवलं आहे. पण रावणाचं राज्य जरी लंकेमध्ये असलं तरी रावण तिला कुठेही लपवू शकतो, कुठल्याही दिशेला नेऊ शकतो. मग आपण जायचं कुठे. एक काहीतरी निर्णय करून तर चालायला सुरुवात करावी लागणार होती ना. तिथे ते हातपाय गाळून बसले नाहीत की आता काय करू, आता मला सुचतच नाही आहे, हो की नाही. किंवा असा विचार त्यांनी केला नाही की जाऊया आता अयोध्येला परत, भरताला सांगू मोठं सैन्य घेऊ आणि निघू रावणावरती चाल करून जाऊ. आणि एवढं सगळं करण्यामध्ये त्यांचा वेळही गेला असता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी झाली असती की रामांचं कर्तृत्व सिद्ध झालं नसतं.
रामांवरचा विश्वास लोकांचा उडाला असता की संकटामध्ये, विपत्तीमध्ये रामांना दुसऱ्याचं सहाय्य घ्यावं लागतं, असा विचार लोकांनी केला असता. बरोबर आहे ना? ह्या सगळ्यांचा विचार केला त्यांनी. आणि आता आलेलं संकट जे आहे त्या संकटातून आपल्यालाच मार्ग काढायचा आहे असं म्हणून त्यांनी पुढची वाटचाल सुरू केली. आणि ज्या वेळेला ते वाटचाल करायला लागले त्यावेळेला त्यांना पुढे पुढे मार्ग दिसत गेले. रडत बसले असते तर मार्ग दिसले नसते. म्हणून माणसाने कायम वाटचाल करावी, पुढे सरकावं. पुढे सरकलं की मार्ग दिसतात. तर विचारांचा आपण विचार करूया. वशिष्ठ ऋषी म्हणतात की अविचाराने माणसाच्या जीवनात सर्व प्रकारची दुःख, दुष्कृत्य, दुराचार आणि मानसिक दुःख उदय पावतात. अविचार, वाईट विचार किंवा चुकीचा विचार, काही लोकांना विचारच करता येत नाही, असे जे लोक असतात त्यांच्या जीवनामध्ये कायम दुःख येतात, कायम आपत्ती येतात, त्यांच्याकडून कायम दुष्कृत्य होतात. कारण नीट विचार करता येत नाही, काय झालं आहे, त्याचा पुढे काय परिणाम होणार आहे, आपण काय करायला हवं, याचा कुठेही शांतपणे एक सलग विचार होत नाही. आणि त्यामुळे या लोकांना सगळं जग लुबाडण्यासाठी बसलेलं असतं. हो की नाही? जे लोक लुबाडतात त्यामुळे दुःखच मिळणार ना, सुख कुठून मिळणार आहे? त्यामुळे दुःख येतं वाट्याला. दुःख वाट्याला आलं की ती लोक निराश होऊन जातात. आणि काही वेळेला अत्यंत दुःखाने लोक दुराचारी होतात. मानसिक दुःख त्यांना प्राप्त होतात. ज्ञानी पुरुष मात्र प्रत्यक्ष जगाला सत्य मानून व्यवहार करत नाहीत. ते कर्माचा त्याग करत नाहीत, कर्मामध्ये आसक्तही होत नाहीत. समुद्र जशी आपल्या मर्यादा सोडत नाही किंवा स्वाभाविक स्थितीचा त्यागही करत नाही, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषांची अवस्था असते. कसं सांगितलंय पहा, की ज्ञानी पुरुष जे असतात ते जगाला सत्य मानून व्यवहार करत नाही. जगाला सत्य मानत नाही, मग कोणाला सत्य मानतात? परमेश्वराला. की जे जग निर्माण झालेलं आहे ते जग परमेश्वराने निर्माण केलं आहे, ते जग माणसाने निर्माण केलेलं नाही. ठीक आहे? त्यामुळे ते कर्माचा त्यागही करत नाही. मग मला जे काही कर्म, मला सुद्धा कोणी निर्माण केलं आहे? परमेश्वराने निर्माण केलं. मग मला माझ्या वाटेला जे कर्म त्यांनी दिलेलं आहे ते कर्म करणं हे माझं कर्तव्य आहे असं म्हणून ते आपलं कर्तव्य किंवा कर्म उत्तमपणाने करतात. आणि कर्म करत असताना त्या कर्मामध्ये आसक्तही होत नाही. ठीक आहे? आसक्त होत नाही याचा अर्थ असा की जर ते कर्म मी नाही केलं तर ते होणारच नाही असं नाही. आणि त्यांना हेही माहिती असतं की जर हे कर्म माझ्या हातून झालं नाही तर हे कर्म तो परमेश्वर दुसऱ्या कोणाकडून तरी करून घेणार आहे. बरोबर आहे? ती जागा तो काही रिकामी ठेवत नाही. हे त्यांना पूर्ण माहिती असल्यामुळे त्यांचं कर्म जे आहे ते आसक्तीरहित असतं आणि उत्तम पद्धतीने ते कर्म करतात. अशी लोक कधीही आपली मर्यादा सोडत नाहीत आणि स्वाभाविक स्थितीचा त्यागही करत नाहीत. मग समुद्राचं उदाहरण दिलेलं आहे की आपण पाहतो पावसाळ्यामध्ये इतका पाऊस पडतो, नद्यांना महापूर येतो, त्या सगळ्या नद्या समुद्रामध्ये जाऊन मिळतात. म्हणून समुद्राला महापूर आलाय असं कुणी ऐकलंय का? का बरं? फिजिकल आपण पाहतो की एवढं पाणी समुद्रामध्ये जातं, पण म्हणून समुद्राला पूर येत नाही. किंवा उन्हाळ्यामध्ये सगळ्या नद्या कोरड्या पडतात,
मग समुद्र आटलाय, मागे गेलाय, कमी झालाय, पाण्याची पातळी त्याची कमी झाली आहे, असं कधी होतं का? नाही होत. समुद्रामध्ये ती क्षमता असते सगळ्यांना सामावून घेण्याची, आणि त्याचं जे मूळ स्वरूप आहे ते तो कधीही टाकत नाही, कमी करत नाही आणि वाढवतही नाही. तो आहे त्या स्थितीला राहतो. तसं ज्ञानी पुरुष जे असतात त्यांचं असतं. म्हणून हे राघवा, मी कोण आहे, हा संसार कोणाचा आहे, याचा नेहमी विचार करून श्रवणादिकांचं अनुष्ठान करावं. विचार करावा की मी कोण आहे, हा संसार कोणाचा आहे, संसार माझा आहे का मला काही काळ चालवण्याकरता दिलेला आहे, वापरण्याकरता दिलेला आहे, याचा माणसाने विचार करावा. वेद आणि वेदांतातील सिद्धांत विचारांमुळेच कळायला लागतात. वेद आणि वेदांत यांच्यामधले जे सिद्धांत आहेत ते आत्मसात करावे. आता थोडंसं इथे फरक काय पडतो की रामांना ते सगळं सांगतात, ठीक आहे. राम हे अत्यंत सूक्ष्म बुद्धीचे आहेत, त्यांची बुद्धी अत्यंत निर्मल आहे आणि त्यामुळे त्यांची धारणाशक्ती ही जबरदस्त आहे. त्यामुळे त्यांनी वेदांचं अध्ययन केलं पाहिजे, वेदांग जाणून घेतले पाहिजेत असं त्यांना सांगतात, ठीक आहे. आपण वेदांपर्यंत नाही जाऊ शकणार. त्यामुळे आपल्यासाठी काय चांगलं आहे की जे संत सत्पुरुष होऊन गेलेले आहेत ते जे सांगतील त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचा अभ्यास आपण करायला हवा, त्याचा विचार करायला हवा, त्याचं चिंतन आपण करायला हवं. एवढंच नाही तर दूर असलेली किंवा झाकलेली वस्तू देखील विचाररूपी नेत्रांनी तू पाहू शकतोस. म्हणजे माणसाने कायम विचार करावा की या जगामध्ये काय काय अस्तित्वात आहे, काय नाही आहे. या विचारातून त्याची बुद्धी विकसित होत जाते. विचार हा माणसाचा मुख्य आधार आहे. रागद्वेषादिकांपासून स्वतःला परावृत्त करून मनोरूपी मृगाला या संसार समुद्राच्या पैलतीरी नेऊन ठेवावे. विचार हा माणसाचा मुख्य आधार आहे. माणूस विचार केल्याशिवाय राहू शकतो का? नाही राहू शकतो. चांगला वाईट योग्य अयोग्य विचार तो करतच असतो. स्वाभाविक प्रवृत्ती आहे, मनाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे, तशी बुद्धीची स्वाभाविक प्रवृत्ती विचार करण्याची. पण ते विचार कसे असावेत? रागद्वेषांपासून आपण विचारांना दूर ठेवावं. विचारांमध्ये रागद्वेष येऊ देऊ नये. आणि हा मनोरूपी जो संसार आहे त्याच्या पलीकडे आपण आपल्या विचारांना नेऊन ठेवावं. म्हणजे संसाराचे विचार जे आहेत ते हळूहळू कमी 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 करावेत आणि परमात्म्याविषयीचे जे विचार आहेत ते आपल्या बुद्धीमध्ये स्थिर करावे. आता हे सगळं जर आपण करायला लागलो तर आपल्याला अशी भीती वाटते की असं जर मी सगळं केलं तर मग माझं कसं होणार? हो ना, माझं दैनंदिन व्यवहार कसा होणार? लोक मला काय म्हणतील? लोक कदाचित मला वेडं समजतील. त्या विचारांना घाबरून आपण आपलं जे चाललंय ते बरं आहे, हो की? पण असं नाही. ज्या वेळेला आपण असे विचार करायला लागतो याचा अर्थ असा होतो की अंतर्यामी आपण आत्मिक स्वरूपाशी लीन होतो. बाह्य रूपाने मात्र आपण संसारात असतोच. संसारातून काही आपण लगेच बाहेर पडत नाही, ठीक आहे ना. म्हणून घाबरण्याचं कारण नाही. पुढे आहे संतोष. हा झाला विचार, त्यानंतर संतोष. वशिष्ठ मुनी पुढे म्हणतायत की राम, जीवन जगत असताना सत्य काय आणि असत्य काय, कशाचं ग्रहण करावं आणि कशाचा त्याग करावा, अशा विचारांनीच माणसाला तत्वानुभव येतो, ठीक आहे. विचार करत करत माणसाने कसा विचार करावा की सत्य काय असत्य काय, मी सत्याचा स्वीकार करायला हवा. मग सत्याचा स्वीकार मला करायचा असेल तर काय करायला हवं, असा विचार करत करतच माणूस
तत्वानुभवापर्यंत येतो. विचाराने तत्वज्ञान होते आणि तत्वज्ञानामुळे स्वरूपाच्या ठिकाणी चित्ताला विश्रांती मिळते. त्यामुळे सर्व प्रकारच्या दुःखांचा क्षय होतो. विचार केल्यामुळे हळूहळू माणूस तत्वज्ञानापर्यंत पोहोचतो आणि तत्वज्ञानामुळे चित्ताला विश्रांती मिळते. तत्वज्ञान व्हायला लागल्यानंतर चित्त जे आहे ते विषयांचं, संसाराचं चिंतन करत नाही. ते चित्त जे आहे ते पूर्णपणे शांत होऊन जातं. या जगातील सर्व लौकिक आणि वैदिक कर्म विचारांनीच फलद्रूप होतात. म्हणून आत्मविचार तुला प्रिय हो. या जगामध्ये जेवढे काही लौकिक आणि वैदिक कर्म आहेत ते सगळे विचारांमुळेच फलद्रूप होतात. म्हणजे विचारांतीच ते सगळे ठरवलेले आहे. आणि ते सगळे कर्म करत असताना माणसाने लौकिक कर्म करत असतानाही विचार करावा, वैदिक कर्म करत असतानाही विचार करावा. विचार न करता कुठलीही गोष्ट करणं त्यांना मान्य नाही. तुम्हाला बुद्धी दिली आहे ना, मग तुम्ही विचार केलाच पाहिजे. अमक्याने केलं म्हणून मी केलं हा विचार नाही. तमक्याने नाही केलं म्हणून मी नाही केलं याला विचार नाही. बरोबर ना? प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे. आपल्याला सगळं जे मिळालेलं आहे ते स्वतंत्र मिळालं, कोणामुळे मिळालं नाही आहे, कोणासाठी मिळालेलं नाही. प्रत्येकाला मिळालेलं आहे ते व्यक्तिगत मिळालेलं आहे आणि म्हणून त्याचा व्यक्तिगत वापर आपण करायला हवा. संतोष हे आत्यंतिक सुख आहे. ज्याच्या चित्ताला शाश्वत शांती मिळाली तोच संतोषरूपी ऐश्वर्याचं सुख उपभोगतो. त्यांनाच सर्व लौकिक सुख तृणाप्रमाणे वाटतात. संतोष म्हणजे काय? त्याला आपण समाधान म्हणतो. संतोष हे आत्यंतिक सुख आहे. समाधान हे अत्यंत श्रेष्ठ असं सुख आहे. आणि ते केव्हा मिळतं? ज्या वेळेला आपलं चित्त पूर्ण शांत होतं त्यावेळेला आपल्याला समाधान मिळतं. समाधान, शांती हे शब्द खूप वापरले जातात. पण ॲक्च्युअल त्याचा अर्थ काय आहे? तर ज्या वेळेला पूर्ण चित्त शांत आहे, चित्तामध्ये उद्विग्नता नाही, चित्त परमतत्वाशी एकरूप झालेलं आहे, त्यावेळेला ते शांत होतं, निवतं. आणि ती शांतता चित्ताला समाधान मिळवून देते. ज्यांना असं समाधान मिळतं त्यांना सगळे लौकिक सुख जे आहेत ते तृणाप्रमाणे वाटतात. स्वाभाविक आहे. ज्यांना पूर्ण समाधान मिळालं, पूर्ण शांतता मिळाली, ते लौकिक सुखाकडे जातील का? नाही जात. आणि म्हणूनच आपण पाहतो की तुकाराम महाराजांसारखे संत एकांतात जातात. कुणीच नको आजूबाजू. दिवसभर त्या डोंगरावरती जाऊन बसतात. काय करतात तिथं बसून? समाधान, शांतता याचा निरंतर अनुभव घेतात. शांत, काही नाही, ना संसार, ना संसाराची कट, न तू ना मी, नाही का? काहीच नाही, शांत. प्राप्त झालेल्या वस्तूबद्दल त्यांच्या मनामध्ये हर्ष नाही आणि अप्राप्य वस्तूबद्दल त्यांच्यामध्ये विषादही निर्माण होत नाही. त्यालाच संतुष्ट, संतोष असं म्हटलं जातं. आता ज्यांना आत्मिक समाधान मिळालं, आत्मिक शांतता मिळाली, त्यांच्या चित्तामध्ये हर्ष आणि विषाद म्हणजे सुख आणि दुःख ह्या गोष्टी
त्यांच्या चित्ताला स्पर्श करत नाहीत. किती छान अवस्था. सगळं गेलं, न कशाचं दुःख आहे, न कशाचं सुख आहे. ओके, शांत, समाधानी, काही नाही. अशी छान अवस्था त्यांना प्राप्त होते. जोपर्यंत मनाला आत्मज्ञानाची तृप्ती लाभत नाही तोपर्यंत मनामध्ये असमाधान, असंतोष, अस्थिरता असते. आपण अनुभवतो सगळे. काहीही करा, मनामध्ये पूर्ण समाधान नाही, मनाला पूर्ण शांतता लाभत नाही. कुठे एकांतात जाऊन फिरून या, परदेशातली ट्रिप करून या, चित्त मन जे उद्विग्न आहे ते आहेच. ती जी उद्विग्नता आहे तीच या समाधानाने, शांततेने दूर होते. आणि ती केव्हा होते? तर ज्ञानप्राप्तीनंतर होते. ज्याचं मन आदिव्याधी रहित झालं असून नित्य तृप्त असतं, त्याला अप्राप्य वस्तूंची हाव नसते. आणि प्रारब्धाने उत्पन्न झालेलं जे सुख दुःख आहे त्याचाही त्याच्या मनावरती काही परिणाम होत नाही. किती मोठी गोष्ट घडते की जे सुख दुःख म्हणून आपण कुरवाळत बसतो परत परत. एकदा घटना घडून गेली, दुःख झालं, ती मागे टाकावी, ती विसरावी. तुम्हाला म्हणून सांगते मी, सुरू जो जो भेटे त्या प्रत्येकाला म्हणून आपण सांगतो तर खरेच. म्हणजे त्यावेळेला पुन्हा पुन्हा त्याचं आवर्तन आपण करतो. आपण शांत बसलो, एकांतात बसलो, परत परत त्या गोष्टी आपण आठवतो ज्या क्लेशकारक आहेत, दुःखकारक आहेत, त्रासदायक आहेत. आणि ते दुःख आणखीन आतमध्ये वाढवतो. चित्ताला आपणच उद्विग्न करतो, मनाला आपणच अशांत करतो, मनाला आपणच अस्थिर करतो. आपणच करतो ना, का बाहेरचं जग करतं? हे सगळं आपणच आपलं करत असतो. हा सगळा आपला कारखाना चालू असतो. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आणि याच्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपण काय करायला हवं ते सांगत. सत्शास्त्र आणि सत्पुरुष यांचा अभ्यास करावा शास्त्रांचा, आणि सत्संग करावा. या दोन गोष्टींमुळे चित्त, मन, बुद्धी, अहंकार यांच्यामध्ये बदल व्हायला लागतात. पण त्याच्यामध्ये सातत्य ठेवावं लागतं. आपल्या मनाची धारणा, चित्ताची धारणा, बुद्धीची धारणा आपल्याला स्वतःला हळूहळू बदलावी लागते. आणि ही प्रोसिजर मोठी असते, दीर्घ असते. ही चटकन घडणारी नसते. जसं आपल्याला वाटतं एका मिनिटात डोक्यावर हात ठेवा, चला. कसं होणार? असं नाही होणार, खरंच शक्य नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करायला ते आपल्याला प्रवृत्त करतात. पुढे वशिष्ठ मुनी म्हणतात की ज्याचं चित्त शांत आणि तृप्त असून पूर्णपणे शुद्ध असतं, अशांच्या चेहऱ्यावरती विलक्षण तेज झळकत असतं. जे लोक मनाने, चित्ताने पिडलेले असतात त्यांचा चेहरा पिडलेलाच दिसणार. ओके. ज्यांचं चित्त, मन शांत आहे, समाधानी आहे, त्यांचा चेहरा आनंदीच दिसणार, शांतच दिसणार, समाधानीच दिसणार. हो की नाही? म्हणून संतांचे चेहरे बघा बरं कसे दिसतात आपल्याला. असं ते काय फुल आपल्यासारखं आत्ता मेकअप वगैरे करून फोटो काढलेत का त्यांनी कोणी? पण ज्या वेळेला आपण त्यांच्याकडे पाहतो, त्या पाहून त्यांच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला मन शांत व्हायला लागतं, चित्त शांत व्हायला लागतं. असं काय त्यांच्या चेहऱ्यामध्ये? त्यांच्या चेहऱ्यामध्ये आतलं सौंदर्य आहे, जे चित्ताचं आहे, जे मनाचं आहे, जे बुद्धीचं आहे. हो की? जे आत असतं तेच बाहेर प्रकट होणार ना. जे आत नाही ते बाहेर कसं प्रकट होणार? तसंच हे सगळं आहे.
म्हणून ते म्हणतात की ज्यांचं चित्त तृप्त आहे, पूर्णपणे शुद्ध आहे, अशा महात्म्यांच्या चेहऱ्यावरती विलक्षण तेज झळकत असतं. संतोषाने ज्यांचं मन पुष्ट झालं आहे असा ज्ञानी राजा असून त्याची सेवा करण्यात ऋषी रिद्धी सिद्धी नेहमी तत्पर असतात. संतोषाने ज्याचं मन पुष्ट झालं आहे, जो समाधानी झाला आहे, ज्याचं मन स्थिर झालं आहे, ज्याच्या मनातली चित्तातली उद्विग्नता शांत झाली आहे, तो ज्ञानी झाला आहे आणि तो एक प्रकारे राजा होतो. हो ना. ज्याने स्वतःवरती विजय मिळवला तोच राजा होणार ना. ज्याला स्वतःवरती विजय मिळवता आला नाही तो इतरांवरती काय विजय मिळवणार. केवळ शरीरावरती विजय मिळवला जाईल पण मनावरती विजय मिळवणार. म्हणून राजापेक्षाही गुरु श्रेष्ठ सांगितले. कारण राजा प्रजेच्या शरीरावरती राज्य करतात आणि गुरु जे आहेत ते मनावरती राज्य करतात, बुद्धीवरती राज्य करतात. ठीक आहे. आणि म्हणून ते म्हणतात की संतोष हा सर्वात श्रेष्ठ लाभ आहे. सत्संग ही परमगती आहे, विचार हे परमज्ञान आहे आणि शम हे परमसुख आहे. ज्याला संतोषाचा लाभ झाला त्याला जगातला सगळ्यात श्रेष्ठ लाभ झाला, ज्याचं चित्त समाधानी झालं. बस आता मला काहीही नको. आपल्यासारखं नाही, सारखं मागतच राहतो, लिस्ट तयारच आहे. हे दे, ते दे, ते दे, ते दे, परत परत दे. तुकाराम महाराजांनी काय मागितलंय देवाकडे? संत संग देई मला. मला फक्त संतांचा संग दे, बाकी मला काही नको. मागणं काय? काहीच नको. तुझी भक्ती दे आणि संतांचा संग दे, याच्या पलीकडे काही नको. आम्हाला वारंवार विचारा बरं काय पाहिजे. संत संग आणि परमेश्वर सोडून बाकी जे काही आहे ते सगळं आम्ही वारंवार तेवढंच मागणार आहे, बाकी काही मागत नाही. कितीही परमेश्वराने दिलं, ऐश्वर्याने संपन्न केलं, तरी सुद्धा आमच्या मनाची तृप्ती होत नाही. ठीक आहे. तर म्हणून ते म्हणतात की संतोष हा सर्वश्रेष्ठ लाभ आहे. सत्संगती ही परमगती आहे. ज्याच्या जीवनाला सत्संग मिळाला त्याच्या जीवनाला चांगली गती मिळते, परमगती मिळते, श्रेष्ठ गती मिळते. ज्याचे विचार पूर्ण शुद्ध झाले, स्थिर झाले, त्याला परमज्ञानाचा लाभ होतो. आणि ज्याचं चित्त शमाने संपन्न झालं त्याला परमसुख प्राप्त होतं. ठीक आहे. आज या ठिकाणी आपण थांबूया. उरलेला भाग पुढे घेऊया. श्रीरामचंद्र भगवान की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.